नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील 2 तासांमध्ये आपण फ्रेडरिक विन्स्लाव टेलर या विचारवंताच्या व्यवस्थापन किंवा लोकप्रशासनामध्ये असणाऱ्या योगदानाच्या संबंधानं सविस्तर चर्चा केली, त्याचं विवेचन केलं. आज आपण टेलरनं जे काही तत्त्वज्ञान सांगितलं, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत असेल किंवा मानसिक क्रांतीच्या संबंधानं असेल, तर आज आपण त्याचं मूल्यमापन करणार आहोत. त्याच्यावर अनेक विचारवंतांनी टीका केली. ज्या कारखानदारांसाठी त्यानं हा सिद्धांत मांडला होता किंवा तसं त्या काळात बोलल्या जायचं किंवा त्याला कारखानदारांचं हस्तक असं सुद्धा मानल्या जायचं, त्या कारखानदारांनी त्याच्यावर प्रचंड टीका केलेली आहे. ज्या कामगारांच्या बाबतीत तो म्हणतोय की माझा सिद्धांत हा पितृत्ववादी आहे, त्या कामगारांनी सुद्धा त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे. आणि त्याचा जो विचार होता, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत, की ज्यानं त्या काळातल्या औद्योगिक क्षमतेमध्ये, कामगारांच्या उत्पादन क्षमतेमध्ये प्रचंड क्रांतिकारी वृद्धी घडवून आणली होती, त्याच्यावर सैद्धांतिक दृष्टिकोनातून ही फार मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. त्यामुळे एक असा विचारवंत की ज्याचं योगदान प्रचंड आहे आणि ज्याला अभ्यासल्याशिवाय लोकप्रशासन, व्यवस्थापनशास्त्र किंवा इतर अनेक सामाजिक शास्त्र आहेत की ज्याच्यामध्ये पुढे जाता येत नाही, त्या विचारवंताचं टीकात्मक मूल्यमापन करणंही तितकंच आवश्यक ठरतं. टेलरवादाच्या मूल्यमापनाबाबत स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत आणि त्यामुळं सुद्धा नेमकं टेलरवादाचं म्हणजे जी शास्त्रीय व्यवस्थापनाची त्याने तत्त्व सांगितली, जी त्याने तंत्रे सांगितली, हे सांगितल्यानंतर त्याचा जो निचोड आहे, त्याचा जो सार आहे, त्याचा जो जिस्ट आहे, त्याचं जे तत्त्वज्ञान आहे, त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका झाली, तितकंच त्याचा गौरवसुद्धा झाला. त्यामुळं हा विचारवंत, त्याचं योगदान, त्याची चिकित्सा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर टेलर हा असा विचारवंत आहे की जो अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी आहे. असं का म्हणतोय मी? कारण तो सामाजिकदृष्ट्या अतिशय सक्रिय आहे. म्हणजे 1880 ते 1920च्या दरम्यान अमेरिकन समाजामध्ये जी पुरोगामी चळवळ किंवा ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह मूवमेंट म्हणतो, त्या चळवळीचं एक महत्त्वाचं अंग असणाऱ्या कार्यक्षमता चळवळीचं टेलरनं नेतृत्व केलेलं आहे. आणि आपण टेलरची एक ओळख ही सुद्धा सांगतो की तो कार्यक्षमतेचा निर्माता आहे, कार्यक्षमतेचा तो मुख्य उपदेशक आहे. तर त्या प्रोग्रेसिव्ह मुवमेंटचं नेतृत्व हे टेलरनं त्या काळामध्ये केलेलं आहे. त्याच्याकडं फक्त हे सामाजिकदृष्ट्या सजगता किंवा ते नेतृत्व गुणच होते अशातला भाग नाही, तर टेलर हा त्याच्या कामाप्रती अत्यंत समर्पित, जिज्ञासू, चिकित्सक असा दृष्टिकोन बाळगून होता. तो एक उत्तम अभ्यासक होता, संशोधक होता, उत्तम सल्लागार होता, व्याख्याता होता, तो एक उत्तम खेळाडू होता. ह्या सगळ्या त्याच्या ओळखी आहेत की ज्या त्याचं व्यक्तिमत्व आगळंवेगळं बनवतात. 1856 साली जर्मन टाऊनसारख्या एका छोट्याशा अमेरिकेतल्या नगरामध्ये ज्याचा जन्म झाला, तो टेलर काही त्याच्या अपरिहार्य कारणामुळं शिक्षण अर्ध्यामध्ये सोडतो. त्याच अमेरिकेतलं एक विद्यापीठ त्याला मानद डिग्री प्रदान करतं, डॉक्टरेट प्रदान करतं. असा विचारवंत की ज्याचा दूरस्थ शिक्षणामधून ज्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं, तो पेनिसिल्व्हेनियासारख्या टक्स बिझनेस स्कूलमध्ये व्याख्याता म्हणून उभा राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अद्वितीय आणि अलौकिक आहेत. तो त्याच्या कामाप्रती प्रचंड समर्पित होता. हे आपण कसं म्हणू शकतो की टेलर हा मिडवेल स्टील कंपनीमध्ये एक कामगार म्हणून लागतो. अल्पावधीमध्येच तो कामगाराचा गँगबॉस होतो. त्यानंतर तो फोरमनशिप सांभाळतो. त्यानंतर तो संशोधन निदेशक म्हणून तेथे काम करतो आणि सर्वात शेवटी तो तेथे मुख्य अभियंता होतो. म्हणजे कामाप्रतीचं त्याचं समर्पण असं होतं की त्याचा ज्या गोष्टीवर एका प्रचंड विश्वास होता की प्रत्येक काम करण्याची एक सर्वोत्तम पद्धती अस्तित्वात असते, आपण ती शोधली पाहिजे.
तर ही पद्धती शोधता शोधता तो एक 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 त्याच्या व्यवसायामधल्या, त्याच्या नोकरीमधल्या, त्याच्या उपजीविकेमधल्या पायऱ्या, करिअरमधल्या पायऱ्या एक 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 तो पुढे जात राहतो आहे. तो उत्तम अभ्यासक आहे, संशोधक आहे. त्याचा अभियांत्रिकीचा अभ्यास आणि संशोधन यामुळं त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वाढ केली होती की नंतर जी जागतिक महामंदी आली होती 1929 साली, त्याच्यासाठी त्याला फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार धरण्यात आलं. टेलरवादाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यात आलं होतं. ह्या त्याच्या संशोधनांमुळं काय होते त्याचे संशोधन? त्याने फावड्याचा प्रयोग केला, शाओलिन ज्याला म्हणतो आपण, किंवा त्या काळामध्ये धातू कट करणं असेल, त्याच्याबाबत त्यानं एक छोटासा शोधनिबंधही लिहिला होता, आर्ट ऑफ कटिंग मेटल म्हणून. किंवा कच्चा माल जो की अतिशय जड असेल तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी जी मेहनत लागत असे तिथे त्याने आपले प्रयोग केले आणि तिथे त्यानं वेळेची बचत केलेली आहे, श्रमांची बचत केलेली आहे, पैशांची बचत केलेली आहे. असं म्हणतात की तो संशोधन जगत होता. त्यानं संपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये जवळपास 50,000 प्रयोग केले होते. 46 संशोधनांचं त्याच्याकडं पेटंट होतं. आणि तो किती उत्तम संशोधक असला पाहिजे, त्याचा आणखीन एक किती जिता जागतात, तो संशोधन जगत कसा होता याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आणखीन एक गोष्ट सांगता येईल की टेलर हा गॉल्फ आणि टेबल टेनिस, लॉंग टेनिसचा उत्तम खेळाडू होता. 1881 साली US चॅम्पियनशिप, किंवा ज्याला आपण आज घडीला US ओपन म्हणतो, त्या चॅम्पियनशिपचं ड्युएलचं फर्स्ट प्राईज त्याचा विजेता हा टेलर ठरलेला होता. तो उत्तम गॉल्फपटू होता आणि गॉल्फ खेळत असताना त्याला ज्या अडचणी येत होत्या, म्हणजे गवत, गॉल्फ खेळत असताना गवत, तर त्यानं त्या काळामध्ये द मेकिंग ऑफ पुटिंग ग्रीन हा शोधनिबंध लिहिला आणि केवळ पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहणारं गवत तयार केलं होतं. म्हणजे पहा, एखाद्याच्या ठाई जर का ती संशोधन वृत्ती असेल, तो जर ते जगत असेल तर तो किती छान पद्धतीनं, म्हणजे फक्त तो सांगून थांबलेला नाही आहे की प्रत्येक काम सर्वोत्तम पद्धतीनं होतं, त्याची उचित पद्धती असते म्हणून, तर तो हे जगतोय. तर ही एक त्याची फार मोठी ओळख आपल्याला सांगता येईल की तो उत्तम खेळाडू होता, संशोधक होता, अभ्यासक होता, त्याच्या कामाप्रती अतिशय निष्ठावंत होता. ह्या सगळ्या ओळखी झाल्यानंतर जे त्याच्या आयुष्याचं सार आहे ते त्यानं द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये सांगितलं आणि त्यामध्ये त्याने शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे आणि तंत्रे सांगितली. आणि तो सांगतोय की या दोन्हीचं उपयोजन जर का एखाद्या कारखान्यामध्ये करता आलं किंवा केल्या गेलं तर तेथे उत्पादन क्षमता ही प्रचंड वृद्धिंगत होते, वाढते. तसं झालं देखील. परंतु टेलरवर टीकाही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामुळं नेमकं टेलरवादाबाबत काय त्याच्या बाजूनं मुद्दे आहेत, त्याची तारीफ, त्याचा गौरव किंवा त्याचं कौतुक का होतं, त्याचवेळी त्याच्यावर टीका का केली जाते, हे पाहणं तितकंच अत्यावश्यक ठरतं. म्हणजे टेलर वादामुळं झालेले फायदे अभ्यासत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की जो उत्पादक वर्ग होता, जो कारखानदार होता, त्याचा फायदा कसा झाला, जो कामगार होता, जो श्रमिक होता, त्याचा फायदा टेलरनं कसा करून दिला, किंवा समाज आणि राज्य ज्याला म्हणतो आपण, देश, त्यांचा फायदा ह्या टेलरवादामुळे कसा झाला याचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यावा लागेल. उत्पादक वर्गाच्या नजरेत टेलर म्हणतोय की उत्पादक वर्गाचा प्रचंड फायदा झाला, तर ते आपण कसं म्हणू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन खर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता आली, त्याला कात्री लागली. म्हणजे जो उत्पादनाचा खर्च होता आधी त्याच्यामध्ये एकदमच कपात झाली. आता आपण असं विचार करू की टेलरनं जे विचार सांगितलेले आहेत की तो एकाच्या जागी 8 फोरमन
चा आग्रह धरतोय किंवा प्रत्येक कार्याचं प्रमाणिकीकरण, प्रत्येक साधनाचं प्रमाणिकीकरण, परिस्थितीचं प्रमाणिकीकरण सांगतोय, तर आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटू शकतो की या गोष्टी तर खर्चिक आहेत. कारखानदारांनी सुद्धा त्या काळामध्ये फार मोठा आक्षेप त्याच्या या खर्चावरच घेतला होता. परंतु टेलरचा दृष्टिकोन वेगळा आहे. टेलर काय म्हणतोय की हे प्रमाणिकीकरण असेल किंवा कर्मचाऱ्यांची शास्त्रीय निवड किंवा त्यांना प्रशिक्षण देणं असेल, याच्याकडं खर्च म्हणून न पाहता त्याच्याकडं गुंतवणूक म्हणून जर पाहिलं आपण, तर तो कामगार तुम्हाला शेवटपर्यंत अधिक उत्पादन घडवून देणार आहे. त्या कामगाराचा आपल्याला शेवटपर्यंत फायदा होणार आहे. त्याच्या वाढलेल्या कार्यक्षमतेचा, स्किलचा आपल्याला लाभच होणार आहे. तर हा एक मुद्दा कारखानदारांच्या फायद्याच्या बाबतीत बोलला जातो. दुसरा महत्त्वाचा भाग कारखानदारांचा फायदा झाला किंवा मालक वर्गाचा फायदा झाला असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचा थेट संबंध हा त्या काळामधल्या औद्योगिक शांततेसोबत आहे. औद्योगिक शांतता जर नसेल तर मोठ्या मोठ्या गुंतवणुकी येत नाहीत, उद्योग स्थिरावत नाहीत. हे आपण आजही पाहतो. अशा काळामध्ये टेलर हा जे त्या काळातले श्रमसंघर्ष आहेत त्यांची समाप्ती करतोय. तो मानसिक क्रांती सांगतोय. तो प्रेरणात्मक पारिश्रमिक कर्मचाऱ्यांना देऊ करतोय. तो कार्यपरिस्थिती किंवा साधनांचं प्रमाणिकीकरण करतोय, सुधारणा करतोय. आणि त्यामुळं साहजिकच आहे की कामगारांची जी त्या काळातली आक्रमकता होती ती आक्रमकता कमी होणार आहे. कामगार आणि मालक वर्ग यांच्यामधले संबंध सुधारणार आहेत. त्यांचे संबंध हे सहकार्याचे आणि समन्वयाचे होणार आहेत. आणि जेव्हा औद्योगिक शांतता लाभते तेव्हा साहजिकच त्याचा फायदा हा उद्योजकांना फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. तोच फायदा या टेलरवादामुळं त्या काळातही नक्कीच झाला. त्यानंतर टेलरवादामुळं उत्पादकांना कसा फायदा झाला, तर अधिक उत्पादन झालं, अधिक लाभ झाला. म्हणजे टेलरनं शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची क्षमता प्रचंड वाढवली, म्हणजे जवळपास दुपटीने वाढवली आहे. साहजिकच उत्पादनही त्याच गतीनं वाढणार आणि प्रत्येक कार्यात शास्त्रीयता, अचूकता आल्यामुळं हे उत्पादन कायमही राहणार होतं. त्यामुळे हे वाढीव उत्पादन अर्थातच मालक वर्गाला फायदा देऊन जाणार होतं. याशिवाय वस्तूंचा चांगला दर्जा निर्माण झाला. टेलरच्या ज्या तंत्रांच्या आपण आढावा घेतला त्यामध्ये आपण ही गोष्ट सविस्तरपणे पाहिली. किंवा ग्राहक वर्ग जो होता त्याचं समाधान आहे. आणि याच्यामुळं जो कारखाना आहे किंवा जी कंपनी आहे, जो उद्योग आहे त्याचा नावलौकिक हा वाढणारच आहे. आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा उद्योगाला किंवा उत्पादकाला होणार आहे. परंतु टेलरच्या या विचारांचा फायदा केवळ उत्पादकाला किंवा मालक वर्गाला झाला का, तर मुळीच नाही. त्याचा सगळ्यात जास्त फायदा तर श्रमिक वर्गाला झाला असं स्वतः टेलरही मानतोय. काय म्हणतोय तो की श्रमिक वर्गाचा कसा फायदा झाला ह्या टेलरवादामुळं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी, कामगारांसाठी, श्रमिकांसाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण झाली. त्या काळामध्ये कामगारांना विश्रांती असली पाहिजे. ते ज्या परिस्थितीत काम करतायत ती परिस्थिती प्रेरणादायी असली पाहिजे. त्यांचं रेम्युनरेशन, मानधन किंवा पारिश्रमिक वेतन हे साजेसं असलं पाहिजे. ह्या कोणत्याही गोष्टी त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हत्या. त्याची आजपर्यंत कुठेही दखल घेण्यात आलेली नव्हती. या साऱ्या गोष्टी, आदर्श कार्य परिस्थिती ही टेलरवादानं निर्माण केली. आणि ऑब्व्हियसली जिथं तुम्ही काम करता तिथली परिस्थिती जर का प्रेरक असेल, पूरक असेल, तर श्रमिकांचा लाभ हा होतोच. ज्या ठिकाणी मनोबल वाढत नाही, ज्या ठिकाणी प्रेरणा मिळत नाही, त्या ठिकाणी काम करणं ही एक प्रकारची शिक्षा असते. परंतु टेलरवादानं आजपर्यंत जो कामगारांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा विचार होता तो सर्वात आधी त्यानं ऐरणीवर आणलेला आहे. कामगारांना आदर्श परिस्थिती ही
कामासाठी निर्माण करून दिलेली आहे. त्यानंतर दुसरा टेलरवादाचा लाभ जर का श्रमिकांना कोणता झाला असेल तर त्यांच्या वेतनामध्ये प्रचंड वृद्धी झाली. म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं जो कामगार निवडला गेलेला आहे, ज्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे, ज्याला आदर्श कार्यपरिस्थिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेरणात्मक मजुरी दर आहे. विभेदात्मक दराने जिथे मजुरी दिली जाते त्या ठिकाणी श्रमिकांनी एक त्याचं टास्क पूर्ण केल्यानंतर त्याचं वेतन, त्याला प्राप्त होणारा आर्थिक लाभ हा कितीतरी अधिक असणार आहे. म्हणजे जो कामगार सक्षम आहे, जो कामगार कार्यक्षम आहे किंवा कामचुकार नाही, जो हे सर्व स्किल शिकलेला आहे, त्या कामगारासाठी तर टेलरवाद हे एक प्रकारचं वरदान होतं. कामगार स्वतःचं मूल्य ठरवू शकत होता या व्यवस्थेमध्ये, आणि त्यामुळं कामगारांना मिळणाऱ्या पारिश्रमिकामध्ये प्रचंड वाढ झाली. हा कामगारांच्या दृष्टीनं सुद्धा फायदा होताच. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कामगारांना कार्यपूर्तीचा आनंद मिळू लागला. म्हणजे टेलरपूर्व काळामध्ये कोणत्याही व्यवस्थेने कामगारांकडं कोणता अनुभव आहे, त्याचं कोणतं कौशल्य आहे, त्याची आवड काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची शारीरिक मानसिक क्षमता कशी आहे, त्याचा कल किंवा त्याची अभिवृत्ती काय आहे, ह्या कुठल्याही गोष्टीची दखल घेतलेली नव्हती. टेलरनं मात्र या साऱ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे, आणि त्याचा परिणाम हा असा झालेला आहे की कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे. कर्मचाऱ्यांना कार्यपूर्तीचा एक आनंद मिळत आहे. व्यवस्थापनाला माझी गरज आहे किंवा व्यवस्थापन मला कन्सिडर करतं, ही भावनासुद्धा कामगारांसाठी फार मोठी प्रेरणा होती. त्यात कामगारांना व्यक्तिगत विकासाची संधी होती, मानक साधनं मिळत होती. ह्या साऱ्यांमुळं कामगारांना उत्साह वाटत होता, कार्यपूर्तीचा एक प्रकारे आनंद मिळत होता. त्यानंतर आपण पाहू शकतो की कामगारांच्या जीवनस्तरामध्ये सुद्धा प्रचंड वृद्धी ही या टेलरवादामुळं झालेली आहे. म्हणजे कसं की व्यवस्थापनानं वेळ अध्ययन, गती अध्ययन, थकवा अध्ययन यासारख्या प्रयोगांमधून कामगारांच्या कार्यपरिस्थितीमध्ये मोठा बदल घडवला होता. साहजिकच त्याचं कार्यक्षमता वाढली होती. कार्यक्षमता वाढल्यामुळं त्याचं उत्पादन क्षमता वाढली होती. त्याच्या उत्पादन क्षमता वाढल्यामुळं साहजिकच त्याचं वेतनही वाढलं होतं. अधिक वेतनामुळं कामगारांची जी पिचलेली अवस्था होती त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला. त्याचं राहणीमान आणि जीवनमान यामध्ये सकारात्मक असे बदल झाले अधिक वेतन मिळत असल्यामुळं. आणखीन एक कामगारांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे या कामगारांना रोजगाराची शाश्वती मिळाली. आजपर्यंत काय होतं की कारखाने आजारी असत किंवा कारखाना संप होत असे, बंद पडत असे, औद्योगिक अशांतता मोठ्या प्रमाणावर होती, आणि त्यामुळं रोजगाराची शाश्वती ही कामगारांना नव्हती. परंतु टेलरवादामुळं ही शाश्वती मिळाली, कारण त्या कामगारावर फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे. तो कामगार राईट कामासाठी राईट कामगार ओळखणं, राईट मॅन टू राईट जॉब ओळखणं, त्याला त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करणं, त्याला विशेषीकृत करणं, त्याला स्किल्ड लेबर बनवणं, हे त्या कामगाराचं त्याच्यामुळं व्हॅल्यू वाढत होतं, त्याचं मूल्य वाढत होतं. आणि असा कामगार की ज्याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे किंवा जो एवढा स्किल्ड झालेला आहे आणि ज्याचा फायदा हा संघटनेला, कारखान्याला, उत्पादकाला इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यांचा रोजगार जाणं शक्य नव्हतं. आज या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण पाहतोय की स्किल्ड लेबर किंवा कामाचे जे मजूर आहेत त्यांना मालकवर्ग विमानानं आपल्या शहरामध्ये घेऊन येतोय. तर त्या काळामध्ये कामगार कपात हा जो प्रकार होता तो या टेलरवादामुळं फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. ज्या कामगाराची कार्यक्षमता वाढलेली आहे अर्थातच त्याला रोजगाराची सुद्धा हमी ही तितक्याच ठामपणे मिळत होती.
याशिवाय समाज आणि राष्ट्राचेही काही फायदे झाले की जे याच्यामधूनच आपल्याला पाहता येऊ शकतील. म्हणजे काय की औद्योगिक शांतता फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. जे श्रमिक आणि मालक वर्गाचे संघर्ष होते ते संपुष्टात आले. फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास हा, खास करून औद्योगिक विकास फार मोठ्या प्रमाणावर वेग घेऊ लागला होता. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वृद्धी झाली होती. पर कॅपिटा इन्कम किंवा ज्याला आपण दरडोई उत्पन्न म्हणतो ते वाढलेलं होतं. नागरिकांच्या एकंदरीत जीवनमानामध्ये या टेलरवादामुळं फार मोठ्या प्रमाणावर बदल झाले होते. रोजगाराच्या संधी वाढल्यामुळं तेथे उत्पादनही फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं. हे सगळे फक्त मालक किंवा श्रमिक वर्गापुरते फायदे हे मर्यादित राहिले नाहीत, तर याच्यामुळं देशाला, समाजाला सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर फायदा हा मिळालेला आहे. परंतु टेलर हा तितका नशीबवान ठरला नाही. त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर विखारी स्वरूपाची टीका ही मालक, श्रमिक आणि सैद्धांतिक पातळीवर विचारवंतांकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांनी फार मोठ्या प्रमाणावर टेलरवर टीका केली. काय म्हणतायत कामगार पहिल्यांदा म्हणतात की आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. जर का टेलरवादाचं ॲप्लिकेशन, उपयोजन कारखान्यांमध्ये किंवा उद्योगांमध्ये सुरू केलं तर फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढेल. म्हणजे कार्यविभाजन झाल्यानंतर, त्याचं यांत्रिकीकरण झाल्यानंतर किंवा टेलरनं जसं सांगितलं होतं अपयशासाठी शिक्षा, की त्या कामगाराला कमी करा, अकार्यक्षम कामगार काढून टाका, याच्यामुळं बेरोजगारी वाढण्याची शक्यता ही कामगारांकडून व्यक्त होत होती. आणि टेलरनं जे सांगितले, आणि कामगारांना असं देखील वाटत होतं की खूप जास्त उत्पादन झाल्यानंतर मालकवर्गाला आमची गरजच राहणार नाही. परंतु टेलरनं जे सूत्र सांगितलं होतं म्हणजे काय की कार्यक्षमता वाढेल, उत्पादन वाढेल, त्यानंतर उत्पादित वस्तू स्वस्त होतील, स्वस्त झाल्यानंतर त्यांची मागणी वाढेल, मागणी वाढल्यानंतर अधिक उत्पादनाची आवश्यकता भासेल, अधिक उत्पादनासाठी पुन्हा अधिक श्रमिक लागतील, काल रोजगार पुन्हा निर्माण होतील. ही जी लंबी अर्थशास्त्रीय चैन टेलरनं स्पष्ट केली होती, कामगारांना याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. कामगार काय म्हणत होते, मी कामावर राहीन परंतु माझा सहकारी कामावर राहणार नाही. मला वाढीव वेतन मिळेल पण माझ्या सहकार्याला मिळणार नाही. अपयशासाठी शिक्षा मिळेल, कामगारांची कपात होईल, ह्या गोष्टी कुठल्याही कामगारांना नको होत्या. आणि त्याच्यामुळं कामगारांनी टेलरवादावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका जी केली ती यामुळेच केली की याच्यामुळे बेकारीची शक्यता ही वाढलेली होती. त्याच्यानंतर टेलरवादावर आणखीन एक टीका केली जाते की टेलरवादामुळं कार्यातला आनंद निघून जाईल. म्हणजे कसं की टेलर कार्यविशेषीकरण सांगतोय, राईट मॅन टू राईट जॉब सांगतोय, त्या कामगाराचा कल ओळखून त्याला तेच काम द्यायचं आणि विशेषीकरण साध्य करायचं, आणि या विशेषीकरणामुळं त्याचंही वेतन वाढेल अशी अपेक्षा, असं प्रतिपादन टेलर करतोय. परंतु यामुळं नवनवीन कार्य करण्याचा, काही शिकण्याचा जो आनंद पूर्वी कामगारांना मिळत होता तो आता मिळणार नाही. कामगाराला तेच ते काम पूर्ण आयुष्यभर करावं लागणार होतं, दीर्घकाळापर्यंत करावं लागणार होतं. कामाचं जे नियोजन टेलरनं घालून दिलं होतं त्याच्यामध्ये कामाची निवड करण्याचं स्वातंत्र्य हे श्रमिकाला मुळात नव्हतंच. आणि त्याच्यामुळं काही नवीन शिकण्याची, नवीन निर्माण करण्याची जी ऊर्जा असते तीच मुळात संपुष्टात येणार होती. आणि तो सुद्धा एक मोठ्या टीकेचा भाग हा टेलरवादावर कामगारांकडून झाला होता की त्यांना नवीन शिकण्याची संधी नाकारली जात होती याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक मोठी टीका, श्रमिकांचं शोषण. आणि टेलरवादावर तर असा आक्षेप घेतला जातो की हा शास्त्रीय सिद्धांत कामगारांचं शास्त्रीय पद्धतीनं शोषण करतो. का असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये टेलर उत्पादन वाढवण्याबाबत बोलतोय
आणि उत्पादन वाढवणाऱ्या कर्मचाऱ्याला वाढीव वेतन देण्याबाबत बोलतो. परंतु वाढलेल्या उत्पादनाचं आणि कामगारांना मिळणाऱ्या त्याच्या मोबदल्याचं जे प्रमाण होतं ते अगदीच व्यस्त होतं. म्हणजे ज्या प्रमाणात मालक वर्गाचं उत्पादन वाढत होतं आणि नफा वाढत होता, त्या प्रमाणात कामगारांचे वेतन वाढत होते का? तर मुळीच नाही. मग अशा पद्धतीच्या वाढीव वेतनाला कामगारांचा नकार होता. म्हणजे टेलरनं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की उत्पादकता घडवून आणा, तुमचं वेतनही वाढेल, तर मालकाच्या समृद्धीत ज्या प्रमाणात भर झाली त्या प्रमाणात कामगारांच्या समृद्धीमध्ये भर झालेली नाही. आणि आणखीन एक गोष्ट झाली की या प्रेरणात्मक मजुरी दराच्या लोभापायी किंवा वाढीव वेतनाच्या लोभापायी श्रमिकांनी स्वतःच्या आरोग्याचा, स्वतःच्या स्वास्थ्याचा, स्वतःच्या आवडीनिवडीचा किंवा स्वतःच्या इच्छेचा, क्षमतेचा कुठलाही विचार न करता या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उडी घेतली होती. आणि हे फार मोठं शोषण होतं की कामगाराला ते एक टास्क मालक वर्गानं, व्यवस्थापक वर्गानं जे ठरवून दिलं होतं ते हाऊ एनी कंडिशन, कोणत्याही स्थितीमध्ये पूर्ण करणं अनिवार्य असणं, ही सगळ्यात मोठं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होतं की ज्याच्याबाबत टेलर मौन आहे. याच्याशिवाय आणखीन एक टीका केली जाते की याच्यामुळं कामगार संघटनांचं खच्चीकरण झालं. साहजिकच आहे, कारण कामगार संघटना कधी अस्तित्वात येतात किंवा कामगार संघटना आक्रमक कधी होतात? जेव्हा त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. परंतु टेलर ही संधीच देत नाही. प्रत्येक कार्यशास्त्रीय पद्धतीनं केल्यामुळं त्या कामगार वर्गामध्ये सुद्धा दोन गट निर्माण झाले की जो एक वेतनाच्या मागं लागून व्यवस्थापक वर्गानं टाकलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत जात होता, त्याच्यामध्ये सक्षमता होती ती. आणि दुसरा तो वर्ग होता की जो पिचत जात होता, ज्याच्यामध्ये ती क्षमता नव्हती, ज्याला आरोग्य साथ देत नव्हतं आणि ज्याला अपयशासाठी शिक्षा मिळत होती, कपात केलं जात असे, तो वर्ग. परंतु ह्याच्यामुळं झालं असं की जी ती एक गठ्ठा शक्ती होती कामगारांची, ती स्प्लिट झाली, त्याच्यामध्ये फूट पडली आणि कामगार संघटनांचं जे खच्चीकरण आहे ते मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये झालं. आणखीन एक मोठी टीका मानवी बाजूची या सिद्धांतानं प्रचंड उपेक्षा केलेली आहे. फक्त आणि फक्त यंत्र, तंत्र, उत्पादन, गुंतवणूक, पैसा, प्रमाणिकीकरण, ह्या अशाच गोष्टींची या सिद्धांतामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. म्हणजे प्रत्येक तत्व, प्रत्येक तंत्र, त्याचा एकच उद्देश, उत्पादन वाढलं पाहिजे. परंतु हे उत्पादन घडवून आणणारा मानव हा या सिद्धांतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उपेक्षित राहिला, त्याच्या फायद्यापासून वंचित राहिला. ही सुद्धा एक फार मोठी टीका ही केली जाते. याशिवाय आणखीन एक मोठी टीका केली जाते की टेलरनं जे अपवादात्मक व्यवस्थापन सांगितलेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थापक वर्गाची अक्षरशः हुकुमशाही निर्माण होईल. म्हणजे टेलर जरी दावा करत असला की व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामध्ये अधिकार, कामगारामध्ये जबाबदारी आणि कार्याचं विभाजन आहे, तरी प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. टेलरवाद हा पूर्णतः व्यवस्थापकाच्या बाजूने झुकलेला होता आणि अनेकांनी जी टीका केली होती ती हीच केली होती की याच्यामुळे व्यवस्थापनाची हुकुमशाही ही निर्माण होणार आहे आणि तसं त्या काळामध्ये झालं देखील. तर ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर टीका ही केली जाते. बरं, कारखानदारांनीही तितकीच टीका ही टेलरवादावर केलेली आहे. काय म्हणतायत कारखानदार? तर कारखानदारांनी सर्वप्रथम विरोध केला तो अवाजवी आणि अत्याधिक गुंतवणुकीला. टेलर प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाणिकीकरण सुचवतोय. टेलर कामगारांची शास्त्रीय निवड सांगतोय, त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत सांगतोय. याशिवाय श्रमविभाजन, यांत्रिकीकरण, वेगवेगळे अभ्यास, निरीक्षण, पर्यवेक्षण या सगळ्या गोष्टींवर टेलर फार मोठी गुंतवणूक सांगतोय. ही गुंतवणूक करण्याची मानसिकता ही त्या काळातल्या उत्पादक वर्गाकडं किंवा मालक वर्गाकडं नव्हती. आणि जो लाभ टेलर बोलत होता की तुम्हाला मिळेल, त्याला गुंतवणूक समजा, तो लाभ फार दीर्घ काळानंतर मिळणार होता. तितके पेशन्स, तितकी बिझनेसची आर्थिक कंडिशन
ही त्या काळात मालक वर्गाला वाटत नव्हते आणि त्यामुळं सुद्धा मालक वर्गानं या अवाजवी आणि अत्याधिक गुंतवणुकीला फार मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. त्यानंतर आणखीन एक टीका मालक वर्गानं केली की संघटनेचं फार मोठ्या प्रमाणावर पुनर्गठन टेलरवादामुळे होत होतं. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर त्या संघटनेमध्ये परिवर्तन किंवा बदल हे घडून येत होते. म्हणजे एकाच्या जागी 8 फोरमन कामाला लागणार, यंत्र बदलली जाणार, प्रशिक्षण सुरू होणार, निवडीची एक प्रक्रिया होणार, कामगारांच्या निवडीची एक प्रक्रिया होणार, उत्पादित मालाचा किंवा त्या कच्च्या मालाचा किंवा प्रत्येक गोष्टीचं नोंदी ठेवल्या जाणार. तर हे परिवर्तन किंवा ही पुनर्रचना जी आहे ह्याला फक्त कामगारांनीच विरोध केला असं नाही, तर ह्या परिवर्तनाला, अशा पद्धतीच्या बदलांना मालक वर्गानंही तितकाच विरोध केला. कारण याच्यासाठी भांडवल तर लागतच होतं, परंतु या दरम्यान जी एक व्यवस्था लागलेली असे कामाची ती सुद्धा डिस्टर्ब होत असे आणि मालक वर्गाला ते सुद्धा नको होतं. त्यानंतर आपण पाहू शकतो की जे लहान उद्योग आहेत, लहान उद्यम आहेत, त्यांच्यासाठी तर टेलरवाद म्हणजे काहीच फारसा उपयोगाचा नाही. कारण टेलरनं ज्या पद्धतीच्या अपेक्षा उद्योगांकडून केलेल्या आहेत किंवा मालक वर्गाकडून केलेल्या आहेत, मग त्या निवडीपासून ते उत्पादित झालेल्या मालापर्यंत, तर इतक्या अपेक्षा ह्या कुठल्याही लहान उद्योगाकडून फुलफिल होऊ शकत नाहीत. आणि आणखीन एक आक्षेप असा घेतला जातो की आजच्या काळामध्ये टेलरवाद हा कालबाह्य ठरत आहे. म्हणजे आजचा टेलर 8 फोरमन सांगतोय प्रत्येक कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी, पर्यवेक्षण करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, सूचना देण्यासाठी. परंतु आज घडीला आपण पाहतोय की वॉलमार्ट असेल किंवा इतर कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीज असतील, ॲमेझॉन असेल, की हजारो मैल दूर राहून सुद्धा ते आपल्या कर्मचाऱ्यांवर सुपरवाईज करतात. अशा वेळी टेलरनं जे काही तंत्र आणि तत्वांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, ऑब्व्हियसली साहजिकच आहे की आजच्या काळामध्ये ते गैरलागू आहे, त्याचा उपयोग नाही. बरं, टेलरनं आणखीन एका गोष्टीचा आग्रह धरला होता, स्टँडर्डायझेशनचा. आजचा कालखंड हा इतका गतिमान झालेला आहे की दर दिवशी इथं टेक्नॉलॉजी बदलत आहे. अशावेळी टेलरनं जे तत्त्व सांगितलं होतं प्रमाणिकीकरणाचं, तर ते गैरलागू सिद्ध होतं आहे. म्हणजे आज घडीला टेलरच्या हिशोबानं टेलर म्हणेल की हा कॉम्प्युटर नको, ही मशीन नको, का तर स्टँडर्ड पाहिजे, प्रमाणित पाहिजे. इतक्या फास्ट पद्धतीनं टेक्नॉलॉजी आजच्या काळात चेंज होत असताना संघटनेमध्ये सुद्धा ते बदल तितक्याच समांतरपणे घडवून आणणं हे कुठल्याही कारखानदाराला परवडणारं नव्हतं. गतिमान आजच्या तांत्रिक युगामध्ये ही गोष्ट शक्य नाही. आणि कारखानदार वर्गानं आणखीन एक गोष्ट टीका केली होती, ती ही होती की टेलरनं कारखान्याचं रूपांतर प्रयोगशाळेमध्येच करून टाकलं. प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचं, नोंदी घ्यायच्या, माहिती ठेवायची. तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वेळेचा, पैशाचा, श्रमाचा अपव्यय होत असे, असंही त्या काळात वाटत असे आणि तो सुद्धा एक मोठ्या टीकेचा भाग झाला. म्हणजे मालक वर्गानं टीका केली, श्रमिक वर्गानं देखील टीका केली आणि सर्वात महत्त्वाची टीका जी टेलरवादावर झाली ती सैद्धांतिक आधारावर झाली. ती अतिशय मूलगामी होती, पायाभूत स्वरूपाची ही टीका होती आणि वास्तविकसुद्धा ही टीका होती. काय आहे ही सैद्धांतिक आधारावरची टेलरवादावरची टीका? तर सगळ्यात आधी आक्षेप घेतला गेला की हा एकांगी दृष्टिकोन आहे. एकांगी दृष्टिकोन कशामुळं आहे की टेलरवाद फक्त प्रोडक्शन लेवलवरचं पाहतोय. वास्तविक पाहता कुठल्याही कारखान्यामध्ये फक्त प्रोडक्शन किंवा थेट कारखाना स्तर किंवा कार्यशाळा स्तर असा नसतो. प्रत्येक कारखान्यामध्ये विपणन असतं, संकटकालीन व्यवस्थापन असतं, आर्थिक व्यवस्थापन असतं, कर्मचारी व्यवस्थापन असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा आपल्या फेवाल असेल किंवा अन्य विचारवंत असतील त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे फक्त कारखाना स्तरावरच इतकं लक्ष केंद्रित करणं हे एका प्रकारे
टेलरवादाचं अपयशच आहे. म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया ही फक्त त्या कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या वाढीपुरती मर्यादित ठेवणं, हे मला हे सैद्धांतिक अपयश आपण म्हणू शकतो, की पूर्ण समग्र विचार नाही, हा फार एकांगी विचार आहे. आणखीन एक महत्त्वाची टीका टेलरवादावर सैद्धांतिक दृष्टिकोनातून केली जाते, ती म्हणजे टेलरची जी गृहीतकं आहेत ती निराशावादी आहेत, ती अमानवी आहेत, ती अवास्तविक आहेत. म्हणजे टेलर काय गृहीत धरतोय, म्हणजे त्याच्या पूर्ण सिद्धांताचा जो डोलारा ज्या गृहीतकावर आहे, मानवी स्वभावाच्या संबंधानं असेल, तर तेच मुळात चुकीचं आहे. म्हणजे मनुष्य हा परिवर्तन विरोधी, जबाबदारी टाळणारा, महत्त्वाकांक्षाहीन, आळशी, कामचुकार, सोल्जरिंग करणारा, या ज्या काही गोष्टी टेलर बोलतोय, मनुष्य खरंच तसा आहे का? तो उत्साही नाही का? कामचुकार आहे का? कारण हे तर कालजयी सिद्धांत आहे की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, तो विवेकी प्राणी आहे. मग भविष्यातल्या वर्तनवादी विचारवंतांनी टेलरच्या सिद्धांताच्या गृहीतकांवरच आघात केलेला आहे, की मानवी स्वभाव, मानवी वर्तनाच्या संबंधानं टेलरचं जे गृहीतक आहे आर्थिक मनुष्य असण्याबाबतचं, की अधिक पैसे द्या, अधिक काम करतील, त्यांच्या प्रेरणांच्या बाबतीतचं, तर हे मानवी स्वभावाच्या संबंधानं जी टेलरची गृहीतकं आहेत, की ज्याच्यावर त्याचा पूर्ण सिद्धांत उभा आहे, ही गृहीतकंच मुळात चुकीची, निराशाजनक अशा स्वरूपाची आहेत. पुन्हा टेलरवर आणखीन एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून टीका होते, ती म्हणजे टेलरवादामध्ये कार्याचं विभाजन जे आहे हे न्याय्य नाही. म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थापकाला फार मोठ्या प्रमाणावर झुकतं देण्यात आलेलं आहे आणि कामगारांच्या नशिबात मात्र शास्त्रीय पद्धतीनं पुन्हा एकदा शोषणच त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. समन्वयाचे 3 तेरा होतात असाही एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून आरोप टेलरवादावर होतो, की टेलरनं नियोजनाच्या पातळीवर काही लोकांनी काम करायचं, काही लोकांनी अंमलबजावणीच्या पातळीवर काम करायचं. पीटर ड्रकरसारखा विचारवंत तर म्हणतो याचा अर्थ टेलरवाद अंमलात आणायचा म्हणजे खाण्याचं शरीर एक आणि पचवण्याचं शरीर एक, अंमलबजावणी एकाने करायची आणि नियोजन आधीच्यानं कुणीतरी करून ठेवायचं. तर ही सुद्धा एक टीका केली जाते. समन्वयाचे 3 तेरा होतात असाही एक आक्षेप टेलरवर सैद्धांतिक दृष्टिकोनातून घेतला जातो, की काल अध्ययन करायचं, थकवा अध्ययन करायचं. हे सगळं होत असताना उत्पादनाला कोऑर्डिनेट करणं, उत्पादनाला समन्वित करणं, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. नेमकी तीच या टेलरवादामध्ये दुर्लक्षित राहिलेली आहे. म्हणजे कारखाना स्तरावर याच्यामुळं समन्वय हा फार मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब होणार आहे. तर तो सुद्धा सैद्धांतिक दृष्टिकोनातून टीकेस पात्र झालेला आहे. आणखीन एक टीका केली जाते की हा 100% यांत्रिकी दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये कामगारांचा मानसिक तणाव, थकवा, त्यांच्या प्रेरणा याचा काहीच उल्लेख नाही. त्या अगदी व्यवस्थापनासाठी गौण असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कामगार हा त्या संघटनेमध्ये एक यंत्र होऊन जातो. त्याच्या बाबतीत विचारही यांत्रिक दृष्टिकोनातूनच केला जातो. तर ह्यामुळं सुद्धा या यांत्रिकी दृष्टिकोनावर फार मोठ्या प्रमाणावर टीका झाली. म्हणजे कामगारांना कामाचं स्वातंत्र्य देणं, त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं, कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु टेलर त्याच्यावर भर देत नाही. तो कामगारांना एखाद्या यंत्राप्रमाणे समजतो आणि त्याच दृष्टिकोनातून विचार करतो, त्याच दृष्टिकोनातून तो उत्पादन वाढीसाठी प्रयत्नसुद्धा करतो. तर ही सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणावर टीका ही टेलरवादावर केली जाते. टेलरवादावर अनेक विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, की ज्यांनी टेलरवादाचा अभ्यास केल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर टीका ही केलेली आहे. रॉबर्ट हॉक्स हा एक अभ्यासक होता. मुळात टेलरवादाचा स्वीकार झाल्यानंतर अमेरिकन औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या संघर्षाचा आढावा घेण्यासाठी 1912ला
अमेरिकन सरकारनं रॉबर्ट हॉक्स या अभ्यासकाच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट निर्माण केला होता आढावा घेण्यासाठी. तर त्या हॉक्सचं असं म्हणणं होतं की जो पहिलाच विचारवंत आहे, अभ्यासक आहे टेलरवादावर थेट टीका करणारा, तो काय म्हणतोय की हा कुठल्याही दृष्टिकोनातून शास्त्रीय म्हणवला जाणारा विचार नाही. याच्यामध्ये कुठलंही शास्त्र नाही, कुठलंही सत्यता नाही. तो काय म्हणतोय, हा सिद्धांत ना कामगारांची कार्यक्षमता वाढवतो, ना त्यांच्या प्रश्नाचा किंवा कल्याणाचा विचार करतो. याच्यामध्ये मानसिक क्रांती, की टेलरनं जी सांगितली होती की परस्परांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, दोघे एकमेकांना सहकार्य करतील, याचा तर दूरपर्यंत कुठेही संबंध येत नाही. हे पहिल्यांदा रॉबर्ट हॉक्सनं टेलरवादावर टीका करताना म्हटलं होतं. ऑलिव्हर शेल्डनसारखा एक विचारवंत आहे की जो काय म्हणतोय की या सिद्धांतानं व्यवस्थापन विचारांचा विकास केला, नक्कीच केला, मात्र त्यानं व्यवस्थापनाला निरंकुश सत्ता प्रदान केली, व्यवस्थापनाला त्यानं हुकुमशहा केलं आणि ही गोष्ट कामगारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत मारक होती. मेरी पार्कर फॉलेटसारखी एक विचारवंत आहे. मेरी पार्कर फॉलेट काय म्हणतात, त्या टेलरवादाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतात आणि त्या काय म्हणतात की यामध्ये फक्त आणि फक्त यंत्र आणि तंत्रांनाच महत्त्व देण्यात आलेलं आहे. कामगारांच्या प्रेरणा, भावभावना यामधनं या टेलरवादामध्ये शून्य स्थान आहे. त्यानंतर आणखीन एक टीकाकार आहेत सॅम लेविन्सन म्हणून. ते काय म्हणतात की कामगारांना अपेक्षित समानता, न्याय, दर्जा व्यवस्थापक त्यांना या टेलरवादाचा स्वीकार करून देऊच शकत नाहीत आणि परिणामी जी समस्या आधी होती, श्रेष्ठ कनिष्ठ मालकवर्ग आणि श्रमिकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या कुठल्याही ग्राउंड रिॲलिटीमध्ये फरक हा या सिद्धांतामुळे पडणार नाही. ब्राऊन नावाचा विचारवंत होता. तो तर म्हणतो की मनुष्य आळशी, कामचुकार नाही, तर तो परिस्थितीच्या प्रभावाने तसा होतो. औपचारिक संबंध आणि तत्वांनाच या सिद्धांतामध्ये महत्त्व दिलेलं आहे असंही तो म्हणतोय. कोल नावाचा एक विचारवंत आहे की जो टेलरवादावर टीका करताना काय म्हणतोय की हा सिद्धांत फक्त नफा आणि उत्पादन वाढीशी संबंधित आहे. हा कामगारांच्या काम करण्याच्या प्रेरणाच नष्ट करतो. कामगारांचे हक्क, कामगारांचं कल्याण, त्यांचं चरित्र या बाबतीत हा सिद्धांत कमालीचा उदासीन आहे. अशा पद्धतीनं ह्या टेलरवादावर विचारवंतांनी सुद्धा चारी बाजूंनी चौफेर अशी टीका ही केलेली आहे. म्हणजे एक टेलर की जो म्हणतोय की माझा सिद्धांत हा पितृत्ववादी आहे, तो कामगारांच्या कल्याणाचा विचार करतोय, तो इतका प्रसिद्ध आहे की रशियासारखा देश की जो अमेरिकेचा हितशत्रू होता, तो सुद्धा या टेलरवादाचा अनुनय करतो. इतका तो टेलरवाद लोकप्रिय झालेला आहे. त्या टेलरवादावर अशी चारही बाजूंनी फार मोठ्या प्रमाणावर टीका झालेली आहे. कार्ल जी बर्थसारखा एक अभ्यासक आहे जो टेलरवादाच्या संबंधानं त्याच्या बाजूने झालेलं विचार, त्याच्या विरोधात झालेला विचार, ह्या सगळ्यांचं एकंदरीत आकलन करून तो फार छान बोलतोय. तो म्हणतो की टेलरला अनेक बाबींचं श्रेय दिलं जातं की जे त्यानं केलेलं नाही आणि टेलरवर अनेक बाबींचं दोषारोपण केलेलं जातं की ज्याच्यासाठीही तो जबाबदार नाही. श्रेय आणि टीकेचं त्याचं जे खातं आहे ते एकदम अगदी संतुलित आहे. अशाच प्रकारचं एल्बर्सचं सुद्धा म्हणणं आहे. तो काय म्हणतोय की व्यवस्थापनाचा प्रभावी केंद्रबिंदू असणाऱ्या टेलरला अपेक्षेपेक्षा अधिक आदर आणि अपेक्षेपेक्षा अधिक टीकेचा सामना हा करावा लागलेला आहे. ओपेन हिनरसारखा एक विचारवंत आहे की जो काय म्हणतोय की टेलरवादाला ज्यांनी विरोध केलेला आहे, ज्यांनी त्याच्यावर आपत्ती नोंदवलेली आहे टेलरवादाच्या संबंधानं, तर त्याच्या सिद्धांताला अपुऱ्या स्वरूपात अनेकांनी समजवून घेतलेलं आहे. चुकीच्या तंत्रानं त्याचा वापर झालेला आहे. विषय ज्ञान नसलेल्या रुचिहीन लोकांकडून त्याचे प्रयोग झालेले आहेत आणि त्याच्यामुळं टेलरवादाचा अपयश आहे. टेलरनं जे सांगितलं ते योग्यच सांगितलेलं आहे. पोलंडसारखा एक विचारवंत आहे की जो म्हणतो की 70-80 वर्षांच्या नंतर तुम्ही बुद्धिमान होणं ही गोष्ट वेगळी, परंतु टेलर ज्या काळामध्ये ही गोष्ट सांगतोय तो कालखंड, त्या कालखंडामधल्या समस्या,
त्या समस्यांवर त्यानं शोधलेलं समाधान, त्याची संपूर्ण जगाला आलेली प्रचिती, या गोष्टी तरी आपल्याला नक्कीच नाकारता येणार नाही. आणि मग कोपलेसारखा विचारवंत जो म्हणतोय की संपूर्ण शास्त्रीय व्यवस्थापन आंदोलनाचा टेलर हा आत्मा होता, त्याच्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलेलं आहे, ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही. स्वतः टेलरसुद्धा म्हणतो आहे की श्रमाच्या प्रतिष्ठेवर माझा प्रचंड विश्वास आहे. म्हणजे टेलरवाद हा असा एक समग्र विचार होता की ज्याच्यामध्ये फक्त व्यवस्थापन, उत्पादक वर्ग, मालक वर्ग याचाच विचार झाला नव्हता, तर कामगारांच्या कल्याणाचा सुद्धा, त्यांच्या त्यांच्या वेतनवाढीचा सुद्धा, त्यांना जी आवश्यक कार्यपरिस्थिती होती त्याचा विचार झाला होता. संपूर्ण देशाचा, समाजाचा विचार हा टेलरवादामुळे झाला होता. आणि त्यामुळे टेलरवादाचं महत्त्व कोणत्याही परिस्थितीमध्ये नाकारता येत नाही. टेलरला अभ्यासल्याशिवाय लोकप्रशासन असेल किंवा व्यवस्थापनशास्त्र असेल, त्याच्यामध्ये टेलरवादाला अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि हेच टेलरचं मोठेपण आहे. धन्यवाद.